गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। भाजप पक्ष प्रवेश मध्ये गुपित दडले काय? रायगड जिल्ह्याचा विचार करता रायगड जिल्ह्यात सतत शिवतीर्थावर लाल बावटा अगदी डौलाने फडकला। रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाला कधीच फरक पडला नाही की त्यांच्याकडे खासदार आहे की किती आमदार आहेत। त्यांचे राजकारण हे तळागाळातील जनतेसाठी राजकारण होते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा एक नंबरचा पक्ष होता। मधला काही काळ सोडला तर शिवतीर्थावर शेतकरी कामगार पक्षाशिवाय इतर कोणाचाही वर्चस्व राहिला नाही। शिवसेना अथवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद भूषविले, परंतु ते शेका पक्षाच्याच मदतीने। आज त्या शेकापला शिवसेनाने सुद्धा खिंडीत गाठले आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही तेच केले। मात्र आमदार जयंत पाटील छातीचा कोट करून लढण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु ज्या वेळेला घरातच राजकीय यादवी सुरू होते त्यावेळेला मात्र सेनापती कितीही लढला तरी माघार ही घ्यावीच लागते। संकटाचा काळ बघून आणि भविष्यात आता पुन्हा शिवतीर्थावर लाल बावटा फडकणार नाही याची पूर्ण खात्री झाल्याने राजकारण सोडेल पण पक्ष सोडणार नाही असे म्हणणारे अस्वाद पाटील यांनी भाजपची कास धरली। त्यांना पूर्णतः मदत ठरली ती रायगडचे मुलक मैदानी तौफ पंडित शेठ पाटील यांची। या मामा भाच्यांच्या पक्ष प्रवेशामधील गुढ राजकीय जाणकारांच्या नजरेतून लपले गेले नाही। आजच्या घडीला अस्वाद पाटील यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याची सुप्त इच्छा आहे, त्यामुळे भाजप शिवाय त्यांना पर्याय नव्हता। तर भावना पाटील आणि पंडित पाटील यांच्या वाढत्या वयाचा विचार करता सवाई पाटील यांना राजकारणात स्थिर करण्यासाठी भाजप शिवाय वेगळा असा पर्यायच त्यांच्या समोर नव्हता। त्यातच पंडित शेठ पाटील आणि भाजपचे चाणक्य सतीश धरप यांची दोस्ती रायगडकरांना ज्ञात आहे। त्यामुळे हा पक्षप्रवेश हा भविष्यातील राजकीय खुर्ची स्थिर करण्याचा केलेला एक यशस्वी प्रयत्न आहे। या प्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात फरक पडो या ना पडो, परंतु काही बाबतीत आता शंकेची पाल चुकचुकायला लागली। रायगड जिल्ह्यात भाजपकडे ऍडव्होकेट निलिमा पाटील यांच्या एवढा अनुभवी चेहरा सध्या तरी नाही, परंतु अस्वाद पाटील यांच्या प्रवेशामुळे निलिमा पाटील यांच्या नेतृत्वावर बोट तर दाखवला जाणार नाही ना, तसं पेंडकर तर खपवून घेणार नाही। या अगोदर सुद्धा अलिबागकरांचा रोहेकरांबरोबर घरोब्यामुळे निलिमा पाटील यांच्या नेतृत्वाला दूर राहावे लागले होते। त्यामुळे कळत न कळत हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणे साहजिकच आहे। तर राष्ट्रवादीने स्नेहल जगताप यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची शब्द दिल्याचे खात्रीलायक माहिती असल्याने भविष्यात शिवतीर्थाच्या वर्चस्वाची नांदी हा पक्षप्रवेश ठरवू नये। तर पेणच्या हमरापूर विभाग म्हटल्यानंतर स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील आणि आमदार रवी शेठ पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाचा आखाडाच। स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील यांच्या हयातील हमरापूर विभागात पिंट्या शेठ पाटील यांचा एकहाती वर्चस्व होता, परंतु नंतरच्या काळात वैकुंठ पाटील यांनी बऱ्यापैकी आपला दबदबा निर्माण केला। मात्र 16 एप्रिलला झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळेला पिंट्या शेठ पाटील यांची पत्नी स्मिता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे भविष्यात हमरापूर जिल्हा परिषदेची उमेदवारी स्मिता पाटील यांना थेट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वैकुंठ पाटील यांच्या राजकीय भविष्याला स्पीड ब्रेकर येऊ शकतो। वैकुंठ पाटील यांना राजकीय दृष्ट्या वाशी विभागात आपले भवितव्य आजमावे लागेल। तर झोतीरपाडा मतदारसंघाचा विचार केल्यास अस्वाद पाटील यांचे व्यावसायिक बंधू प्रसाद भोईर यांचे वर्चस्व असल्याने कळत न कळत मैत्रीची अधोरेखित रेषा प्रसाद भोईर यांच्यासाठी उपयोगी येऊ शकते, कारण विधानसभेच्या निवडणुकीला पेझारीतून रसद प्रसाद भोईर यांना पोहोचत होती। त्यामुळे भाजपच्या प्रवेशामधील गुपित हेच आहे, ते म्हणजे शिवतीर्थावरील नेतृत्व मिळवणे। या सर्व जर तर
आनंदाच्या गोष्टी असल्या तरी येणारा काळच ठरवेल भाजप प्रवेशाचा फलित काय। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।